नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी फेसबुकला इंस्टाग्रामला काही पोस्ट टाकल्या होत्या. त्या पोस्टमध्ये अशा प्रकारचे आपले बॉडमॉसवर आधारित प्रश्न टाकले होते. तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे उत्तर हे चुकीचे आले होते, वेगळे आले होते. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं कन्फ्युजन कुठं कुठं होतं ते दूर करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे. बघा, पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना अडचण असते पहिल्यांदा गुणाकार करायचा का भागाकार करायचा. बऱ्याच जणांना हे सांगितलेलं असतं की नेहमी पहिल्यांदा भागाकारच करायचा असतो, गुणाकार करायचा नसतो. त्याच्यात काय कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, बॉड मासचा फुल फॉर्म काय असतो बघा. बी. बी म्हणजे काय असतं, ब्रॅकेट. बी म्हणजे असतं ब्रॅकेट, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो कंस म्हणतो. ओ म्हणजे काय असतं बघा, ओ म्हणजे असतं ऑफ किंवा ऑर्डर. काय, ऑफ किंवा ऑर्डर. ऑफ म्हणजे असतो चा, मराठीमध्ये ज्याला आपण चा ची म्हणतो का. ऑफ म्हणजे तिथं गुणाकार करायचा असतो, मल्टिप्लिकेशन करायचं असतं. आणि ऑर्डर म्हणजे काय, ऑर्डर म्हणजे घातांक, इंडायसिस. म्हणजे 2 चा स्क्वेअर, 5 चा क्यूब किंवा 6 चा फोर्थ रूट. रूट पण त्याच्यामध्ये येतं. म्हणजे कसं बघा आता, हो का, ऑर्डर मध्ये हे पण येऊ शकतं, पुन्हा हे पण येऊ शकतं, पुन्हा हे पण येऊ शकतं, बरोबर का. याला ऑर्डर म्हणायचं, बरोबर. पुन्हा आता त्याच्या पुढे काय, डी. डी म्हणजे असतं डिव्हिजन. काय, डी म्हणजे डिव्हिजन असतं. आणि त्याच्यानंतर यम. यम म्हणजे काय असतं, मल्टिप्लिकेशन. काय, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, सर्वांना माहिती, बरोबर का. पुन्हा शेवटी काय, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे सर्वांना माहिती, इथपर्यंत कुणाला काही अडचण नाही. पण बरेच जण काय शिकलेले असतात किंवा सांगितलेलं असतं त्यांना की ब्रॅकेट सोडवायच्या आधी सगळ्याला माहिती आहे. पुन्हा ऑफ म्हणजे ऑफ वाला गुणाकार आधी करायचा असतो, काही अडचण नाही. पण बरेच जण म्हणतात सगळ्यात आधी डिव्हिजनच करायचं असतं. डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन. तसं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे काय, सख्खे भाऊ आहेत. काय, सख्खे भाऊ. सख्ख्या भावामध्ये आई वडील वेगळेपणा करतात का, दुजाभाव करतात का, नाहीत करत. मग डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन सख्खे भाऊ आहेत, आपण पण त्यात वेगळं काही करू शकतो का, नाही. म्हणजे या दोघांची प्रायोरिटी सेम आहे. काय, दोघांची प्रायोरिटी, दोघांची प्रायोरिटी काय, सेम आहे. म्हणजे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन सेम सेम आहेत. पण आता करायचं कोणतं त्याच्यानंतर सांगतो मी. पुन्हा तसंच ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ह्या पण दोघी काय, बहिणी बहिणी आहेत. यांची पण प्रायोरिटी सेम आहे. यांची पण प्रायोरिटी सेम आहे, बरोबर का. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. आता डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन या दोघांपैकी जे आधी येईल ते करायचं, बरोबर का. पण कुठून आधी, डाव्या साईडकडून, लेफ्ट हँड साईडकडून. बघा आता विद्यार्थी मित्र, चौथ्या बिंदूत इथं मल्टिप्लिकेशन आले आणि ते डिव्हिजन आहे. याच्यामध्ये आधी कोणतं करणार तुम्ही, याच्यामध्ये आधी करणार तुम्ही मल्टिप्लिकेशन वाला. का, डावीकून आधी आले ते, बरोबर का. आणि पुन्हा आता बघा, तसंच ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये आधी कोणतं करणार तुम्ही, जे डावीकून आधी आले ते आधी करणार. बघा इथं, इथं आले सबट्रॅक्शन, तर तुम्ही आधी सबट्रॅक्शन करणार, एवढाच फरक आहे. म्हणजे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन जे आधी येईल ते करायचं, त्यांच्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन जे आधी येईल ते करायचं, बरोबर का. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, ब्रॅकेट पहिल्यांदा आपण स्मॉल ब्रॅकेट सोडत असतो, पुन्हा त्यानंतर कर्ली ब्रॅकेट सोडत असतो, आणि सर्वात शेवटी आपण स्क्वेअर ब्रॅकेट सोडत असतो, सगळ्याला माहिती आहे. पुन्हा ऑफ. ऑफ म्हणजे इथं गुणाकार करायचा असतो. पुन्हा त्यात आणखी गफलत करायची नाही, इथलं मल्टिप्लिकेशन नंतर करायचं, आधी हे करायचं, बरोबर का. ऑफ वाला आधी सोडवायचं. पुन्हा ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संख्येचा घातांक, म्हणजे तो काय म्हणते, त्याची पॉवर असेल, त्याच्या रूट मध्ये असेल, काही अडचण नाही, काय जे असेल ते, बरोबर, ते आधी सोडवायचं. नंतर डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. बघा मी एक एक गठ्ठा म्हणतोय, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. म्हणजे दोघांपैकी जे आधी येईल डावीकडून ते करायचं, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये जे आधी येईल डावीकडून ते करायचं, विषय संपला. बघा आता सिंपल सिंपल प्रॉब्लेम आहे, ते करूया आपण. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तो ब्रॅकेट नाही, ऑर्डर नाही, संपला विषय. पुन्हा ऍडिशन नाही, सबट्रॅक्शन नाही, विषय संपला. आता काय, आपल्याला डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन करायचे, बरोबर. बघा इथे डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मग आधी कोणतं करणार तुम्ही, डावीकून जे आधी कोण आहे, डिव्हिजन आहे, डिव्हिजन आपण करणार. मग विद्यार्थी मित्रांनो, आता इथं 1/2 आहे, हे काय आहे, फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचं डिव्हिजन आपण डायरेक्ट करत नाही, त्याला काय करतो आपण, डिव्हिजन ऐवजी इथे मल्टिप्लिकेशन करतो. आता डिव्हिजनचं उलट मल्टिप्लिकेशन केलंय, ह्या फ्रॅक्शनचं पण आपल्याला उलट करावं लागेल, म्हणजे
रेसिप्रोकल करावं लागेल. 1/2 चं उलट काय होणार 2/1. आता विद्यार्थी मित्रांनो हे तर सर्वांना सोडवायचं बघ काय 20 दोन्ही 40, 40 दोन्ही 80. उत्तर काय आलं 80 आलं. बरेच जण याचं उत्तर 20 40 देत होते. कसं देत होते माहित नाही. आता पुढे आता याच्या आता इथं ब्रॅकेट नाही, ऑफ नाही, ऑर्डर नाही, डिव्हिजन नाही, मल्टिप्लिकेशन नाही. शेवटी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये जे आधी येईल ते करायचं. इथं काय आले सबट्रॅक्शन आले. 5 - 3 किती विद्यार्थी मित्रांनो 5 - 3 येते 2 काय 2 येते. यांच्या जागेवर उत्तर काय आलं आपलं 2 आलं. आता राहिली एकच क्रिया 2 अधिक 8 किती 10. याचं उत्तर किती आलं 10 आलं. किती सोपं आहे बघा. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बरेच जण काय करतात पहिल्यांदा डिव्हिजन हुडकत बसतात. तसं हुडकायची गरज नाही. डाव्या साईडकडून चालायचं. मल्टिप्लिकेशन आधी आलं मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन आलं डिव्हिजन करा. सगळ्यात शेवटी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कडे बघायचं. पुन्हा बघा आता आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथे ऍडिशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं ब्रॅकेट आहे, इथं डिव्हिजन आहे. सगळ्यात आधी कोण सोडतो आपण ब्रॅकेट सोडतो. ब्रॅकेट सोडवा. ब्रॅकेट मध्ये काय 4 - 4 4 - 4 किती विद्यार्थी मित्रांनो 0. म्हणजे इथं काय येणार ब्रॅकेटच्या ऐवजी 0 येणार बरोबर का. इथं आलं 0. आता विद्यार्थी मित्रांनो ऍडिशन तर आपण शेवटी करणार. इथं आहे मल्टिप्लिकेशन इथं आहे डिव्हिजन. कोणतं आधी करायचं आपण काय म्हणलं डावीकून आधी जे येईल ते कोण येईल डावीकून मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन करा. 6 × 0 किती 0 बघा 6 × 0 किती 0 आलं. पुन्हा आता विद्यार्थी मित्रांनो आता राहिलं डिव्हिजन 0/2 असं आलं. याचं उत्तर काय असतं मित्रांनो 0 ला कोणत्याही संख्येनं भाग द्या उत्तर काय असतं 0. काय येतं बघा 2 चा पाडा बे 1 बे म्हणलं तर 2 येतं बे 0 0 म्हणजे याचं उत्तर पण काय येणार 0 येणार. बघा इथं आलं 0. आता आपल्याला काय करायचं उरलेली बेरीज 10 अधिक 0 किती 10. तर याचं उत्तर बरेच जण 5 लिहायचे. काय करायचे 5 लिहायचे. कसं मधली व्हॅल्यू जी होती त्याची 0 काढायची आणि भागिले 2 आहे का डायरेक्ट 10 ला बघायचे. तसं करून जमत नाही. पुन्हा आता बघा इथं मल्टिप्लिकेशन आहे इथं डिव्हिजन आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या मेथडनं पण करता येतं. मेथड काही वेगळे नाही. रूल एकच आहे फक्त सांगितलं होतं वेगवेगळ्या पद्धतीनं. बघा आपण काय म्हणलंय मल्टिप्लिकेशन आहे डिव्हिजन आहे बरोबर का. जे डावीकून आले ते करा ना काय अडचण आहे का नाही. तर डावीकून आधी काय आले मल्टिप्लिकेशन 22 × 3 किती 66. पुन्हा डिव्हिजनला डिव्हिजन इथे 11 ला 11 काही अडचण आहे का सेमच येणार आहे. बघा 11 × 11 11 × 66 भाग द्यायचा होता उत्तर किती आलं 6 आलं. इतकं सिंपल आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो जे जे काही कन्फ्युजन असतील ते मी याच्यामध्ये दूर करण्याचा प्रयत्न केलाय. काही जणांना काही आणखी अडचण असेल या धड्याविषयी असेल किंवा दुसऱ्या कोणत्या धड्याविषयी कमेंट मध्ये तुम्ही कळू शकता. धन्यवाद.